आज आपण उपवासाच्या भोपळ्यापासून एक आगळी-वेगळी रेसिपी बनवणार आहोत. यासाठी आपण त्याच्या फोडी करून त्याच्या मधला भाग काढून घेतलेला आहे मऊ आणि ह्याला छान असे 2 शिट्ट्या करून शिजवून घेतलेला आहे. तर शिजवलेला भोपळा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये बघू शकता तुम्ही पाणी अगदी कमी राहिलेलं आहे, त्यामुळे आपण फक्त 2च कप पाणी टाकून शिजवून घेतलेला होता. तर मॅशरच्या साहाय्याने याला मॅश करून घेतलेला आहे. यामध्ये वेलची पावडर, जायफळ टाकून घेतलेला आहे आणि आपल्या चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे. 1 कप टाकली तरी चालेल. आणि यामध्ये मावेल इतपत तुम्ही ही उपवासाचे शाबूचे पीठ म्हणजेच आपण जे भाकरीला भगर शाबूचे पीठ वापरले ते पीठ घालून अशा पद्धतीने मळून घ्यायचे आहे. आणि अशा पद्धतीने मळून झाल्यानंतर थोड्या वेळ भिजत ठेवायचं आहे. म्हणजेच 10 ते 15 मिनटं भिजल्यानंतर आपल्याला ह्याच्या अशा पद्धतीने हातावरती अशा छोट्या-छोट्या पुऱ्या हातावरती थापटून करून घ्यायच्या आहेत. नाहीतर तुम्हाला पोळपाटावर करून घ्यायचे असतील तर घट्ट पीठ करून तुम्ही अशा पद्धतीने पोळपाटावर लाटून घेऊ शकता. आणि थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे तेल तापलं की नाही. तेल तापल्यानंतर आपल्याला अशा या पुऱ्या सगळ्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. म्हणजे मावेल इतपत आपल्याला यामध्ये पुऱ्या टाकून अशा टम्म फुगवून घ्यायच्या आहेत. मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर उपवासाच्या पुऱ्या तयार झाल्यात. खायला या